यांच्या 75व्या जन्मदिना दिवशी राजस्व महसूल खात्याने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवाड्यामध्ये सेवा पंधरवाडा जाहीर केला आहे। आज पुण्यामध्ये या पुण्यनगरीमध्ये राज्यस्तरीय या अभियानाची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करणार आहेत। अजितदादा आणि आमचे सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी, आमचे सर्व आमदार खासदार या अभियानाची आज सुरुवात करत आहे। संपूर्ण जिल्ह्याचे त्या जिल्ह्यात पालकमंत्री या अभियानाची सुरुवात करत आहे। विधानसभेचे सदस्य आपापल्या विधानसभेत या अभियानाला सुरुवात करत आहे। पंचायत ते पार्लमेंट पर्यंत सर्व लोकप्रतिनिधी या अभियानामध्ये आज आपला भाग घेत आहे। या अभियानामध्ये 17 ते 22 पर्यंत 5 दिवस पानंद रस्ते, या पानंद रस्त्याची मोजणी करणे, त्यांचं सीमांकन करून त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणे, पानंद रस्त्याला क्रमांक देणे। जसं स्टेट हायवे नॅशनल हायवेला क्रमांक असतो तसा पानंद रस्त्याला क्रमांक नाही आहे। राज्याने हा निर्णय घेतला आहे की पानंद रस्त्याला सुद्धा क्रमांक असावा। हा देशातला पहिला यशस्वी जो योजना आहे। जसं आता बोरी बुजुर्गमध्ये ही योजना आज पूर्ण झाली। त्यांनी जर बघितलं संपूर्ण 74 पानंद रस्ते त्यांनी नोटिफाईड केले आणि त्या रस्त्याचं काम आता चालू होणार। तर 17 ते 22 पानंद रस्त्याची योजना 23 ते 27 पर्यंत पुढचे 5 दिवस या राज्यामध्ये सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत 2011 पूर्वी ज्यांचं सरकारी जागेवर घर आहे, त्या नजूलच्या जागा असो, त्या कलेक्टर लँड असो, ज्या ज्या जागेवर असे घरं बसलेले आहेत त्या सर्वांना पट्टे वाटप करणे, स्वामित्व देणे, अशी 5 दिवस पूर्ण राज्यामध्ये योजना चालणार आहे। या राज्यात जवळपास 50 लक्ष असे परिवार आहेत। तर 50 लक्ष परिवाराला या ठिकाणी आपण स्वामित्व देऊ शकतो या अभियानामध्ये, त्याची आम्ही योजना तयार केली आहे। आणि मग 28 ते 2 5 दिवस पुढचे हे कलेक्टर आपापल्या जिल्ह्यामध्ये तिथले पालकमंत्री लोकप्रतिनिधीशी बसून त्या जिल्ह्याची काय आवश्यकता आहे त्या आवश्यकतेप्रमाणे त्या ठिकाणी आपली आपली योजना करणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा महसुली पंधरवाडा राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी याच्या जन्मदिवसापासून तर महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत या पंधरवाड्याचं आयोजन आम्ही केलं आहे। आणि मला विश्वास आहे की राज्यामध्ये आमचं महसूल खातं जे मालमत्ता रक्षणाकरता तयार झालेलं आहे, आमचे सर्व तलाट्यापासून कलेक्टरपर्यंत, विभागीय आयुक्तापासून मंत्रालयापर्यंत सर्व अधिकारी या महसुली पंधरवाड्यामध्ये या अभियानाला प्रचंड विस्तृतपणे राबवणार आहे। मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्याशी कालही बोललो, आताही बोललो। ते मंडळ अधिकारी, ते तलाठी ज्यांच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे काय घटना घडली, ॲक्च्युली काय तिथे संवाद झाला, कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी या आत्महत्येपर्यंत तो शेतकरी गेला, कोण जबाबदार आहे याला, खरंच सदोष मनुष्यवध आहे का, हाही शोधून जिल्हाधिकाऱ्याला मी सांगितलं की याचा संपूर्ण रिपोर्ट शासनाला पाठवा आणि जर सदोष मनुष्यवध असेल त्याप्रमाणे पुढे जा। त्या संपूर्ण घटनेची चौकशी हे जिल्हाधिकारी करत आहे। उद्यापर्यंत चौकशी रिपोर्ट येईल। असे समाजकंटक दुष्कृत्य करणारे जे लोक आहेत या लोकांना शासन सोडणार नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत आणि अशी घटना ही महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीला
तळा लावणारी आहे. आपले संस्कार हे नाहीच आहे. आणि मीनाताई ठाकरेजी यांच्या पोस्टरवर या पद्धतीने समाजकंटकांनी केलेलं दुष्कृत्य हे महाराष्ट्राला सहन नाही, आम्ही सहन करण्याच्या पलीकडे आहे. शासन याच्यामध्ये कडक कारवाई करत आहे. सर, एकीकडे आपण सेवा पखवाडा आहे करतोय आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ होती. कुठेतरी सरकार कमी पडतंय का या सगळ्या याच्यामध्ये विश्वासाची भावना तयार करायची? या घटनेमध्ये आपण दुसऱ्या अभियानाला जोडता येत नाही. घटनेमध्ये आमचे अधिकारी दोषी असतील आणि खरंच त्यांनी त्या शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं असेल किंवा त्यांच्यात अशी घटना घडली असेल तर सदोष मनुष्यवध आहे. त्यामुळं सरकार पूर्ण चौकशी करत आहे. वन साईड चौकशी करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे, काय तिथे झालं आहे याची चौकशी सरकार करते. असं आहे की तुमच्या म्हणणं स्पष्ट आदेश देणार नाही. मी वाक्य सांगतो, स्पष्ट आदेश देणार नाही. मी कलेक्टरची इन्क्वायरी केलेली आहे, चौकशी चालू आहे. कलेक्टरची चौकशी आल्याच्या 3 तासात माझं कारवाई पूर्ण होईल. पण आता तुम्ही आत्ताच मीडियासमोर सांगाल की मला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, हे काही योग्य नाही. संपूर्ण चौकशी कलेक्टर स्वतः करता आहे. मी कलेक्टरशी कालपासून 3दा बोललो आहे आणि त्या चौकशीचा रिपोर्ट आल्यावर त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही ज्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला प्रवृत्त केला आहे. या राज्याला अशा घटना मान्य नाही आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवाच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याची दखल घेतली आहे आणि सर्वच मंत्री त्या ठिकाणी होते. सर्वांनीच त्या ठिकाणी हा प्रश्न जिल्ह्याचा मांडलेला आहे. मला वाटतं या आठवड्यामध्ये याचा निर्णय होईल. 70% भूसंपादन आता झालेलं आहे, म्हणजे मार्गी लागला आहे. बाकीचेही लागेल. त्यांच्या मनातले जसे जसे संभ्रम दूर होतील तसं जसं भूसंपादन पुढे जाईल. मी भूसंपादन मंत्री म्हणून आपल्याला ग्वाही देतो, पुरंदरच्या विमानतळाचे सर्व मार्ग उघडे झाले आहेत. असं आहे की रोहित पवार हे सध्या प्रसिद्धीच्या फार झोतामध्ये आहेत, त्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही. पण सरकार हे जाणीवपूर्वक या राज्याच्या 14 कोटी जनतेकरता आवश्यक कामं करत आहे. आणि मग मला उत्तर द्यायचं असेल तर राज्याचे 40 वर्षाचा इतिहास वेगळा आहे. त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस सरकार हे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाकरता जर आपण दोन्हीकडे जर आलेख काढला तुम्हाला दिसेल की काय फरक सरकारचा आहे. त्यामुळं जरा थोडं त्यांनी बॅकमध्ये जाऊन बघावं कुणी टीका करण्यापेक्षा. या राज्याला सलोखा निर्माण करून काम करण्याची गरज आहे. सर्व पक्षांनी, सर्व समाजांनी, सर्व व्यक्तींनी सोबत येऊन या राज्याचा सलोखा कायम ठेवून पुढे जाऊन या राज्याच्या विकासाकरता आम्ही सर्व काम करतो आहे. रोहित पवारांना टीका करायची, त्यांचा तो काम आहे, ते करत बसतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.